शरयू काठावर महाआरतीची पूर्ण तयारी झालेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो एखाद्या छावणीमध्ये आता परावर्तित झालेला आहे। शरयू तीराची थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। हा रस्ता जो आहे तो शरयू तीराला जातो आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मोठी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। तारेचं कुंपण घालण्यात आलेलं आहे। उत्तर प्रदेश पोलिसांची तैनाती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यासोबतच बॅरिकेडिंग जी आहे ती शरयू घाटावर जाण्यासाठी सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्तीची तपासणी या ठिकाणी केली जाते आणि हजारोच्या संख्येने पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतात सकाळपासूनच जे भाविक आहेत ते शरयू तीरावर यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। अभ्यंग स्नान करून प्रभू श्रीरामाचा गजर या ठिकाणी होतोय। साश्रू नयनाने जय श्रीरामचे नारे घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। आणि हा शरयूचा प्राचीन घाट आपण या ठिकाणी पाहतोय। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवलाही सांगेल की हा प्राचीन घाट दाखवावा। या प्राचीन घाटची वैभवता पहा, या प्राचीन घाटची सुंदरता पहा, या प्राचीन घाटची ही शीतलता पहा। कशा पद्धतीने या ठिकाणी राम की पौडी या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे जे झेंडे आहेत, भगवे झेंडे ते प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले। प्रत्येक मंदिरावर प्रत्येक घरावर प्रभू श्रीरामाचे जे झेंडे आहेत ते लावण्यात आलेले आहे। 500 वर्षानंतर खऱ्या अर्थानं प्रभू श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत। रामललाचं दर्शन या ठिकाणी प्रत्येक भारतीयाला घेतलं जाणार आहे। त्यामुळे सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत ते आज अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा आनंदाचा, उत्सवाचा, गौरवाचा क्षण आहे, स्वाभिमानाचा क्षण आहे आणि त्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरी आता राममय झाली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।